बघू शकता वारं कावदान सुटलंय आमच्या इकडं. कुणाच्या इकडं सुटलंय सांगा. हो का कसलं पाऊस आलाय. आबाळ दिसलं का. हो का दरवाजा लावलाय हवा जाते म्हणून. बानूला टाकली घ इथं छापरामध्ये. तरी पण छापार उडतंय. काय करावं लईच अवघड परिस्थिती झाली. हो बघू शकता तुम्ही. हो कसलं इगेन आले. कसलं इगेन. मला तर वाटतंय की गवत काढून त्याच घरात जावं. पण तिथं कोणच नाही विचारायला. कारण लईच अवघड झाली. बघू शकता तुम्ही घरावर तर कसली परिस्थिती झाली. हो का दिसलं का तुम्हाला. कसं टाकायचं आपण ह्याच्यावर कागद कसा टाकायचा. बरं कोपात तरी चांगलं करून घेतलं. बघू शकता तुम्ही कसा कागद टाकायचा. घरावर कागद कसा कोणत्या पद्धतीने टाकायचा. चारही बाजूनी कोपरं असं फाकले तर बाहेरचं सगळं दिसतंय. तर तसंच पाऊस पडला म्हणजे पाऊस आल्यावर काय वाटत नाही. पण वारं कावदान सुटलं ना घरात घुसलं ना लय भ्या वाटते. लय अवघड झाली. बघू शकता आहे दळण करत होती. दळण ठेवलं आहे ना. घर लावलं ना आम्ही बाहेर आहे. बानूला कोपटात ठेवले. कारण बाहेर थांबलं ना पटकन पळायला तर येत आहे पावसा पाणी इजा. आणि ते गडगड नुसतं पोटात आग पडते इतका पाऊस. आणि वारं गेलं काय ते पावसाळा गेला ना. आता पावसाने नुसतं छंदाच मांडलाय. छंदाच मांडलाय पावसाने. कसं काय करावं गरिबांनी. ज्याला घरं नीट आहे ती त्याचं मजा आहे. ज्याला घरं नाही ती त्याचं किती अवघड आहे. लय परिस्थिती बेकार आहे बाबा. आणि इथं काय होतं माहितीये का. असं सगळं इथं वारं थोपतं या. इतकं थोपतंय कारण आमचं असं उंच आहे. चढावर आहे जरा. एवढं पण चढावर नाही. चढावर असल्यामुळं वारं थोपतं या. आणि ते वारं सगळं आतमध्ये जात आहे. आणि त्या सापटी पण तुम्हाला मी दाखवते की दरवाजा बी कोणत्या लेवलचा झालाय. हो का बघू शकता तू. हो का सगळं दिसतंय का नाही घरातलं. हो का सगळं लाईट दिसते का नाही तुम्हाला सांगा. कोणत्या लेवलचा दरवाजा झालाय. मग आता दरवाजा सुद्धा लावणं लय ही आहे. काय करावं आता. हो का चांगल्याने मी शेड मारत होती पण मला मारू दिलं नाही. आता कसं काय करायचं. कसं का व्हाय ना कुण घेऊन मला मदत केली ती भावा बहिणींनी. मी मग आपलं इथं शेड मारलं असतं 5 पात्र्याचं. पावसा पाण्याचं टेन्शन राहिलं नसतं. बघा कागद सुद्धा उडतोय. हाय का कुणाला हाय का काळजी सांगा बरं तुम्ही. बघ पडल. आगा घरच आमचं उडून जाईल. चालली ती ती पुरीला घरात नाही. आता त्यापेक्षा घरात बसण्यापेक्षा नुसतं धुक असं होतंय. म्हणून बाहेर आम्ही थांबलोय. त्या कोपटात जरा सपुटा काय कागद हे ठेवलंय मोठं. लाईट बी गेली. हाय बाय लाईट आहे. पावसा पाण्याची लाईट असली म्हणजे काय वाटत नाही. आणि लाईट गेली ना मग लईच बेकार होत आहे. आणि बघू शकता तुम्ही आबाळ किती डेंजर आले. 2 दिवस झाला इतका मुसळधार पाऊस पडतो. 1-1.5 तास नुसतं रप. आणि बॅलर भरल घरामध्ये. जर बॅलर लावलं तर बॅलर भरल. बानू लागली रडायला. 2-3 दिवस झालं. बानूची पण तब्येत ठीक नाही. नुसती रडती याच घेऊन बस म्हणती हाटीपणा. बघू शकता तुम्ही कसलं आबाळ आले. रेल्वे पण आणि आम्हाला इकडलाच पाऊस जास्त येतो. इकडला नाही एवढा येत. बघू शकताय. चला मी बानूला घेते. बानू हो का बानूचा भोंगा बघितला का तुम्ही. हा का बानूचा भोंगा. तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवावं म्हणलं. हो का पातेली ही इथंच राहते. पाऊस आलेला इथंच. आता मी म्हणते बॅलर आता पाणी नाही बॅलरमध्ये. बॅलर ही भांडी सगळी न्यावं. काही एका जाग्यावर गळत नाही भावा बहिणींनो. 1000 जाग्यावर गळते. 1000 जाग्याला येऊन जाऊन एवढी बानूपुरती जागा चांगली राहिली या. ते पण पाणी अडवलं तर नाही तर मग सगळंच पाणी घरच गच भरतंय. लाईटी पण आहे त्यामुळं लाईटीचं पण भ्या वाटतंय. तर पाण्याने जास्त करंट ही म्हणजे उतरला तर काय करायचं म्हणून बानूला बाहेर टाकली मी. आता ही वारं ही जाऊस तर वाऱ्याने पळण आबाळ. आणि परत आला तर थोडा येईल. पण रात्रीचाच येतो पाऊस. पहाटे तरी वडील तर गेले पावसाच्या कुठं सकाळी गेले तर जेवून अजून तपास नाही. बघू
शकता तुम्ही कसलं झालंय वातावरण टाईट. कसं काय करायचं तुम्ही म्हणसाल की ताई खोटं बोलते, याच्यात खोटं काय नाही, रिअर आहे आपलं. बघा घरावर चढायचं म्हणलं तर ही पाय कुठं द्यावं त्याची पंचायत. लाईटी आहे त्या, आणि वरी चढायचं म्हणलं की माझ्या वजाने खाली बाकीर नाही आहे ना. आता कोण पोरं पण नाही आणि दुसऱ्याच्या लेकरांना आपण जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही, म्हणजे नाही का. जर त्यांना काय झालं त्यांचे आई बापा आपल्याला बोलतात म्हणून त्यांना पण मी बोलू शकत नाही. तर बघू आता उद्या सोमवार आहे, एका तरी घरावर मी कागद आणणारच आहे. जसं जमत तसं आपलं टाकावं म्हणते, नाहीतर मग आतनं चारी कोपऱ्याने खिळं खोसून लावून मध्ये असं बीळ पाडावं आणि तिथं एका जागेवर सगळं कागदात पाणी पडेल. बरोबर आहे का नाही? येईलच नाही. कुणाच्या लेकरांना बोलवायचं, जबाबदारी आपण घ्यायची आणि त्यांनी मला असं झालं म्हणजे असं आता हो का कोणची गोष्ट सांगून येत नसते. बरोबर आहे का नाही? म्हणून त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायची आणि दुसऱ्याच्या बी लेकराची. आपण आपली काळजी घेतली, लोकांच्या लेकरांचं कशालाही करत बसायचं. तर चला जाऊ द्या, माझं काय सारखं चालूच आहे. बघा बघू शकता आबाळ चौकून असं राऊंड आलाय, चौकून राऊंड आलाय. आणि हीच टाइम एक वल्लाला कसं तर करून दिलं. पहिलं कागद होता ती लेवीस होत होता म्हणून नवीन कागद आणला, डबल कागद टाकला तरी पण उडतोय, हवा सुटते. बरं पाऊस येतोय तर येतोय का, वारं बी येतंय खंडीभर अजून. तर चला बाय, मी ठेवते. कपडे ही काढते काय खाली पडल्याची कपडे ही. तर चला बाय.